कराडमधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणून नावलौकिक असलेले संजीवन मेडिकल सेंटरमध्ये आजी माजी सैनिकांसाठी ECHS कॅशलेस सुविधा सुरू करण्यात आली आहे। ही सुविधा असणारे संजीवन मेडिकल सेंटर हे कराडमधील दुसरे हॉस्पिटल बनले आहे। पाहूया त्यामध्ये नेमक्या काय सुविधा आहेत। तत्पूर्वी त्यांची बहीण जी होती मोठी माझी मुलगी ती स्वतः कृष्णा हॉस्पिटलला होती। आणखी मग शिकले आहे सतत 3 वर्ष 1-2-3 नंबरमध्ये गोल्ड मेडल त्यांनी मिळवले। गोल्ड मेडल असं मेडल मिळालंच, परंतु सगळे जे विषय आहेत त्या सगळ्या विषयामध्ये सुद्धा प्रथम आल्यामुळे दुसरं गोल्ड मेडल मिळालं। मग अशा एका स्कॉलर विद्यार्थ्याचा उपयोग पाठिंब्याची माझी आमच्या सर्वांची अशी भूमिका होती आणि त्याप्रमाणे दरवेळेला म्हणा कारण हॉस्पिटल स्थापन करताना आम्ही असं धोरण ठेवलेलं होतं की कुठल्याही प्रकारचा ऍक्टिव्हिटी किंवा कमतरता इथं राहिली नाही पाहिजे। तर त्या दृष्टीने सगळे प्रयत्न केलेले आहेत। त्याचं आपल्याला या ठिकाणी फळ मिळते असंही दिसते। ते फळ कशाच्या दृष्टीने मिळते आता इथं ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर 2-3 सर्टिफिकेट पेशंटने दिलेली आहेत, त्यांनी स्वतःहून इथं प्रयत्न करून लावलेले आहेत। एका पेशंटचं तर असं तिथं तुम्ही जाताना बघू शकताय की या डॉक्टरांच्या मुळे माझा आणि माझ्या कुटुंबाचं बरं झालेलं नाही, कारण ते उद्योजक आहे। ते जर गेले असते तर तो उद्योग एखादा बंद पडण्याची शक्यता होती आणि त्या उद्योगामध्ये काम करणारे जे इतर लोक आहेत त्यांचं सुद्धा भवितव्य सुद्धा टाळण्याला लागलं असतं। यासाठी त्यांना असं उपकृत म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की या डॉक्टरांचं माझं आणि माझ्या कुटुंबाचं नव्हे तर सर्व माझ्या त्या उद्योगामध्ये जे आहेत सहभागी लोक त्या सर्वांचं जीवन वाचवलेलं आहे किंवा त्यांचं बरं केलेलं आहे। म्हणजे ही मला पोस्ट पावती मिळाली। ते जरी नसते तर हा जो फीडबॅक आहे पेशंटकडून आलेला तुम्हाला मिळाला नसता। त्यामुळे मी समाधानी आहे, हॉस्पिटलचे लोक सगळे समाधानी आहेत, पेशंट सुद्धा समाधानी आहेत। हे त्याचं फीडबॅकवरून आपल्याला दिसतं। आम्ही या ठिकाणी व्यवस्था करून ठेवलेली आहे। फीडबॅक म्हणजे सजेशन बॉक्स म्हणून आम्ही हे केलं की पेशंट बराबरून जात असताना किंवा पेशंट इथून डिस्चार्ज घेऊन जात असताना त्यांनी त्यांचं जे मत आहे ते तोंडीपेक्षा थोडंसं लिखित द्यावं यासाठी आम्ही फीडबॅक केलेले आहे। हे एकदम स्वस्त आहे, लोकांचा विचार करून त्यांना सगळ्यांची सेवा करतात, पैशाकडे कधीही बघितलं जात नाही। ही भूमिका कायमस्वरूपी संजीवन मेडिकल सेंटरची राहणार आहे। मी आज सरांचं नेहमी म्हणणं होतं सुरू केलं हॉस्पिटल त्यावेळेस 3 वर्षापूर्वी मला पत्रकारांसाठी आणि सैनिकांसाठी काहीतरी करायचं आहे। हे कायम त्याच्या तोंडात वाटतं, पण आम्ही पत्रकारांना सांगून थकलो की आपण तुमची सगळ्यांची तुमच्या फॅमिलीची आपण चेकअप करू आणि फ्री करू। म्हणजे हे एवढं मोठं मन की त्यांचं स्वतःचं त्यांच्या कुटुंबात, पण आमचे पत्रकार बंधू ते सगळेजण अगदी इतके नॉर्मल आहेत असं वाटतंय त्यांना, हेल्दी आहेत असं वाटतंय त्यांना, पण निश्चितच त्याचा सुद्धा आम्ही विचार करतो। आणि जसं सैनिकांसाठी सर बोलले योगायोगाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला ती परमिशन मिळाली। शिंगारे सरांनी खूप आमच्यासाठी प्रयत्न केले आणि आम्हाला ती परमिशन मिळवून दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो। आणि आता शेवटचं डॉक्टर विजय पाटील आणि डॉक्टर शिंगारे सरांना मी रिक्वेस्ट करतो, हे आपले काल जे संताजी माने हे पोलीस आहेत, आता आपल्या आमदार साहेबांचे एक असिस्टंट बॉडीगार्ड म्हणून ते काम करतात। काल त्यांनी एक जीव वाचवला, खरंच त्यांचा सत्कार केलाच पाहिजे। हे आम्हाला काल वाटलं असं की नाही त्यांना सर बोलवा उद्या त्यांना आपल्या हॉस्पिटलचा सत्कार करायचा। त्यामुळे मी आज डॉक्टरांना रिक्वेस्ट करतो शिंगारे सरांना आणि कोसरे सरांना की त्यांचा सत्कार करण्यात यावा। संजीवन मेडिकल सेंटर याला इम्पॅनलमेंट मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन। ECHS पॉलिक्लिनिक कराड पासून सगळ्यात जवळ हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इम्पॅनल झालंय, ही फार चांगली गोष्ट आहे। सैनिकांसाठी आनंदाची बातमी आहे। आतापर्यंत आपल्याकडे कृष्णा हॉस्पिटल एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इम्पॅनल आहे। हा दुसरा हॉस्पिटल तयार झाल्यामुळे एक सैनिकांना पर्याय मिळणार आहे, जवळ असल्यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे, पैसे वाचणार आहेत आणि तातडीची सेवा मिळणार आहे। संजीवन मेडिकल सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत, कुशल डॉक्टर्स आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की ते जे आव्हान त्यांनी स्वीकारले
ते पूर्णपणे चांगल्या गतीने पूर्ण करतील आणि सैनिकांची सेवा करतील आणि देशाची सेवा करतील. धन्यवाद. नमस्कार. संजीवन मेडिकल सेंटर आता ECHS एम्पॅनल्ड हॉस्पिटल झालेलं आहे आणि मी सर्वांचे आभार मानतो की या हॉस्पिटलमध्ये आता ECHSची सेवा आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, आजी आणि माजी, आपल्याला सर्व प्रकारच्या मल्टीस्पेशालिटी केअरच्या माध्यमातून देता येणार आहे. जे आपल्या देशाची सेवा करतात त्यांची सेवा करण्याचा हा जो आनंद आहे तो आता आमच्या सर्व स्टाफना उपलब्ध होणार आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदयरोग आणि हृदय शस्त्रक्रिया, ज्याच्यामध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हाताच्या शिरेतून केल्या जातील. सर्व प्रकारच्या हृदयविषयक शस्त्रक्रिया, ज्याच्यामध्ये बायपास असो, व्हाल्वच्या ऑपरेशन्स असो किंवा जन्मजात हृदयरोग, ज्याच्यामध्ये जन्मजात असलेली छिद्र मुजवणे, अशा प्रकारच्या सर्व सुविधा आपण कार्डिओलॉजी विभागातून देऊ शकू. सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे, ज्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक सर्जरीज करता येतील. त्याचबरोबर वंध्यत्व निवारण शस्त्रक्रिया, मोतीबिंदूचे सर्व शस्त्रक्रिया विथ मोस्ट ऑफ द हायजेनिक पद्धतीने असलेले मॉड्यूल ऑपरेशन थिएटर, अशा प्रकारचे 4 थिएटर आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. कॅथलॅब आमची सर्वात ऑल द लेटेस्ट फ्लॅट पॅनल कॅथलॅब आहे. ICU मध्ये व्हेंटिलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर्स आणि सर्व प्रकारचे अत्यंत क्रिटिकल लोकांसाठी असलेले उपकरणं उपलब्ध राहणार आहेत. सर्व पेशंटसाठी असणाऱ्या इतर सुविधा जसं काय 24 तास फार्मसी, कॅन्टीन, रुग्णांसाठी लिफ्ट आणि इतर लोकांसाठी असलेले ज्या काय सर्व सुविधा असतात त्या इथे आपल्याकडे सर्व पेशंटसाठी उपलब्ध असणार आहे. सर्व तमाम स्वातंत्र्य सैनिकांना मी कळवू इच्छितो की आम्ही तुम्हाला पूर्णपणे सेवा देण्यासाठी सुसज्ज आहोत. निश्चितच रुग्णांनी त्याचा फायदा घ्यावा. धन्यवाद.